रुईगाव परिसरात अतिवृष्टीमुळे नापिकीचे संकट. सुखापुरी महसूल मंडळातील शेतकरी संकटात 74.8 मी. पाऊस, नदी नाले तुडूंब, भद्रायणी नदीला पूर. अंबड तालुक्यातील सुखापुरी महसूल मंडळात शनिवारी संध्याकाळपासून ते सोमवारीपर्यंत झालेल्या सततच्या अतिवृष्टीत 74.8 मी. व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांवर नापिकीचे मोठे संकट ओढावले आहे. रुई गावाजवळील भद्रायणी नदीला पूर आला असून परिसरातील नदी नाले तुडुंब भरले आहेत. या मुसळधार पावसामुळे कपाशी, सोयाबीन, तूर, मका, भाजीपाला यांसह इतर पिके पाण्याखाली गेली आहेत. हातातोंडाशी आलेला घास हातचा जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शिवाय शेतातील सोलार पॅनलचेही नुकसान झाले आहे. रुई, सुखापुरी, बेलगाव, लखमापुरी, वडीकाळ्या, रेवलगाव, कुक्कडगाव आदी गावांतील शेतकरी संकटात सापडले आहेत. पिकांसह साधनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान पाहता ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. शासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे.